श्री दत्त जयंतीनिमित्त नाशिकच्या गोदाकाठावरती वसलेल्या प्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिरात भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. आज सकाळपासूनच पवित्र दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी नाशिकसह ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने भक्तगण दाखल झाले आहेत. या निमित्ताने मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटलेला असून दिवसभर चाललेल्या विविध धार्मिक विधी, पूजन आणि मंत्रोच्चाराच्या ध्वनीने संपूर्ण वातावरण पवित्र झाले आहे. या संदर्भात मंदिराचे मुख्य गुरुजी मयूर बर्वे यांनी पक्षप्रमुख सोबत बोलताना मंदिराचा समृद्ध इतिहास सांगितला. शतकापासून दत्त भक्तांसाठी हे मंदिर श्रद्धेचे एक प्राचीन आणि महत्त्वाचे केंद्र असल्याचे ते म्हणाले. गुरुजींनी सर्व भक्तगणांना जयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आज पहाटे बसनं दत्त महाराजांचा लघुरुद्र अभिषेक झालेला आहे. त्यानंतर संध्याकाळी 6:15 वाजता दत्त जन्माचं नियोजन आहे. संध्याकाळी 6:15 वाजता दत्त जन्म झालं का महाआरती होईल व भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं असणार आहे रात्री 2-1 वाजेपर्यंत. उद्या 8 तारखेला दत्त याग विश्वकल्याणार्थ दत्त महाराजांचा 1 दिवसाचा दत्त याग आहे. त्यानंतर 12 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. 13 तारखेला सत्यदत्त महापूजा आणि कुलदेवतेचा गोंधळ असा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होईल. तिचा खूप खूप शुभेच्छा. या दरम्यान 27 तारखेपासून दत्त जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम भाविकांच्या सहभागात पार पडत आहेत. येत्या 8 तारखेला दत्त याग तर 12 तारखेला महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाला लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे. दत्त जयंतीमुळे गोदाकाठावरील परिसर भक्ती भावाने उजळून निघाला असून दिवसभर या ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला. वृत्तसंकलन विभाग, पक्षप्रमुख, नाशिक.